केंद्र सरकारनं 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना तमाशा क्षेत्रातील सेवेबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री देण्यात येणार आहे। पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर रघुवीर खेडकर 4 दशकांहून अधिक काळापासून तमाशा रंगभूमीवर ते कार्यरत आहेत। उत्तम सोंगाड्या म्हणून तमाशात खेडकरांचा नावलौकिक आहे। पारंपरिक तमाशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान। तर भिकल्या लाडक्या धिंडा महाराष्ट्रात उत्कृष्ट तारपा वादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख आहे। संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार 2022 त्यांना सन्मानित करण्यात आलाय। वडिलांकडून मिळालेली ही कला तारपाची निर्मिती आणि वादनातून त्यांनी जोपासली आहे। श्रीरंग लाड हे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात त्यांनी मोलाचं काम केलंय। प्रयोगशील शेतकरी म्हणून श्रीरंग लाड यांची ख्याती आहे। शेतीमधील कापूस संशोधनासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात समाजसेवक म्हणून ते कार्यरत होत्या। आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँकची स्थापना त्यांनी केली। माता आणि नवजात बाळांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलंय। तर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले हे दुर्गम भागामध्ये आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी त्यांनी काम केलंय। 25 वर्षांहून अधिक काळ छत्तीसगड मधील बस्तरमध्ये ते कार्यरत आहेत।